नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. त्या विषयाचं नाव आहे तुझं आहे तुझं पाशी. मंडळी, माणसाचं जीवन कसं, जसं आपण जगू तसं. म्हणजे मानलं तर समाधान आणि नाही मानलं तर एक ओढ, अतृप्ती, बेचैनी जीवनभराची. ही ओढ दुसऱ्या शब्दात सांगायचं तर संपूर्ण आयुष्य खाऊन टाकणारी आहे. भूक लागल्यावर पोटभर जेवण केलं की माणूस तृप्त होतो. मग त्याला कोणी कितीही आग्रह केला तरी खायची इच्छा होत नाही. पाण्याची तहान लागली, हवं तेवढं पाणी प्यायलं की तहान भागते. पण एखाद्या गोष्टीचा हव्यास ही अशी तहान किंवा भूक आहे की ती कधी शमतच नाही. माणसाला झोपडीतही झोप लागते आणि बंगल्यातही. आपण गादीवरही झोपू शकतो आणि सतरंजीवर सुद्धा. जेवण साधं असलं तरी चालतं आणि पंचपक्वान्न चालतातच. पण यात एक गंमत आहे. पंचपक्वान्नाचं जेवण 2-4 दिवस बरं वाटतं. रोजचं साधं जेवण त्याचा कंटाळा येत नाही. साधं गरम पिठलं भाकरी असो नाहीतर पिठलं भात असो, आपण ते आनंदाने खातो. मंडळी, मागच्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल की त्यावेळी जे लॉकडाऊन जाहीर झालं होतं त्यावेळी सगळे हॉटेल्स बंद होती. आपण सगळे त्यावेळेला घरचंच जेवण घेत होतो. पण त्यानं आपलं फारसं काही बिघडलं नाही. पण आपल्याला ती सवय लागली होती ना पूर्वीची, की शनिवार रविवार जेवणासाठी हॉटेलमध्ये बाहेर जायचं, हॉटेलमधलं चमचमीत चापून खायचं. पण त्या काळात हॉटेल्सही बंद होती, आपलं बाहेर जाणंसुद्धा आणि खाणंही बंद होतं. मंडळी, मनाला एकदा एखाद्या गोष्टीची सवय झाली की ती त्याला कोणत्याही परिस्थितीत हवी असते. ती नाही मिळाली की आपण बेचैन असतो. हे आपणच केलेलं आपल्या मनाचं आजच्या संगणकाच्या भाषेत सांगायचं झालं तर एक प्रकारचं फॉर्मॅटिंग असतं. आणि हे फॉर्मॅटिंग आपण बदलूसुद्धा शकतो. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो. समजा मी एखाद्या अशा ऑफिसमध्ये कामाला जातो की जे माझ्या घरापासून 15-20 किलोमीटर दूर आहे. माझ्याकडे सध्या कामावर जाण्यासाठी एक 2 व्हीलर आहे आणि मी ती 2 व्हीलर घेऊन ऑफिसला जातो. पण होतं काय मंडळी की माझे बरेचसे मित्र दररोज नवनवीन गाड्या घेऊन ऑफिसला येतात. 4 व्हीलर, त्यांच्याकडं नवनवीन या सगळ्या सुखसुविधा असलेल्या गाड्या आहेत. मी त्या पाहतो आणि मला त्यांचा हेवा वाटतो. मंडळी, आमच्या ऑफिसवरचा जो वॉचमन आहे गेटवरती असलेला, तो माझ्याकडे फारशा चांगल्या नजरेने पाहत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि मित्रांच्या नवनवीन गाड्या, त्या 4 व्हीलर पाहून मलाही नवीन गाडी घ्यावी असं सारखं तीव्रतेनं वाटतंय. पण होतं काय की मी आता या ऑफिसला काम सुरू केलं आहे, याला नुकतीच म्हणजे 1-2 वर्ष झाली असतील.
तर लगेच मी गाडी घेऊ शकेन इतका पैसा माझ्याकडे नाही आहे. पण काय करायचं? आता तर गाडी माझ्या डोक्यात शिरली आहे. तिनं माझ्या मनाचा ताबा घेतला आहे. मला सारखं असं वाटायला लागलं आहे की गाडी असल्याशिवाय ऑफिसला जाणं मला शोभणारं नाही. कमीपणा आणणारं आहे. मग मी सारखा रोज मनाशी कोढत राहतो. रोज कामावर जातो माझी टू व्हीलर घेऊन, पण मनानं अस्वस्थ आहे. मला सारखं असं वाटतं की ती नवीन फोर व्हीलर घेतल्याशिवाय मी सुखी होणार नाही. मला चैन पडणार नाही. माझ्या मनात मग दिवसरात्र तोच विचार सारखा येत असतो. एकदा काय होतं, एक दिवशी वर्तमानपत्रात एका बँकेची कार लोनची जाहिरात येते. मला प्रचंड आनंद होतो. आता जणू माझं स्वप्न साकार होणार असं मला वाटायला लागतं. आणि मग मी माझी सगळी कागदपत्र घेऊन बँकेमध्ये जातो. बँकेत गेल्यानंतर तिथले अधिकारी सगळा आर्थिक जमा खर्च माझ्यासमोर मांडतात. मग ते पाहिल्यानंतर माझ्या हातात येणारी पगाराची रक्कम, त्यातून जाणारा बँकेचा मोठा हप्ता आणि घर खर्चासाठी हातात उरणारी रक्कम यांचं ताळमेळ घालणं मला जरा कठीणच वाटतं. पण काय करणार? गाडी तर माझ्या डोक्यात फिट्ट बसलेली असते. मग काय, काहीही हो, मला गाडी घ्यायचीच असा विचार करून मी गाडी आणतो. इथं माझा हव्यास मी अट्टहासानं पूर्ण करतो. पण असा हा माझा हव्यास कधी थांबणार आहे का? वेगवेगळ्या रूपात तो मला त्रास देणारच आहे आणि त्याच्यासोबत तो मलाही फरफटत नेणार आहे. आयुष्यभर मी माझ्या नशिबाला दोष देत दुःखी आणि असमाधानी राहणार आहे. हे मला टाळता येईल का? आहे का शाश्वत सौख्याचा काही मार्ग? जगता येईल का मला सुखानं त्याशिवाय सुद्धा? हो, आहे मार्ग. पण त्यासाठी पुन्हा आपल्या मनाचं फॉर्मॅटिंग आपल्याला करावं लागेल. आपल्याला आपल्या मनाला सांगावं लागेल की एखादी गोष्ट मला हवीच असं नाही. ती मिळाली तर चांगलंच, पण नाही मिळाली तरी मी समाधानी राहीन. माझ्याकडे ऑफिसला जाण्याचे अन्य पर्याय उपलब्ध आहेत. मी टू व्हीलरनं ऑफिसला जाऊ शकतो. अगदी बसनं सुद्धा मी ऑफिसला जाऊ शकतो. मी कोणत्या वाहनानं ऑफिसला जातो हे फारसं महत्त्वाचं नाही. पण ऑफिसला वेळेवर पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. आणि शिवाय मी कोणत्या गाडीनं ऑफिसला जातो यावर माझी प्रतिष्ठा अवलंबून आहे असं जे मला वाटतं ते सुद्धा चुकीचं आहे. मी माझ्या मनाची तशी समजूत करून घेतली आहे म्हणून मला तसं वाटतं. खरं तर माझा ऑफिसमधला परफॉर्मन्स, माझं ऑफिसमधलं काम, माझ्या सहकाऱ्यांशी वागणं हेच माझी ऑफिसमधली प्रतिष्ठा वाढवणारी अशी गोष्ट आहे. मंडळी, एखादी गोष्ट हवीच यातला जो आहे तो घातक ठरतो. तोच आपल्याला आयुष्यभर पळवतो. कार नको असं नाही. जेव्हा तुमची परिस्थिती कार घेण्यासारखी होईल तेव्हा नक्की कार घ्या. पण आपल्या मनाला जेव्हा आपण हे समजवू की ती नाही मिळाली तरी माझं काही फारसं अडत नाही, तेव्हा आपलं समाधान टिकून राहील. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा आग्रह सोडून देऊ आणि
तिची अपेक्षा फक्त ठेवू, तेव्हा आपलं रोजचं जीवन आनंददायी होईल. मी या ठिकाणी कारचं जे उदाहरण आपल्याला सांगितलं ते एक प्रकारचं प्रातिनिधिक अशा स्वरूपाचं उदाहरण आपण समजायला हरकत नाही. कारच्या जागी मग विविध गोष्टीसुद्धा आपल्याला तशाच पद्धतीनं हव्या असतात. एखाद्याला फ्लॅट हवा असतो, एखाद्याला दुसरी वस्तू हवी असते आणि हा हव्यास जो असतो हा न संपणारा असतो मंडळी. अर्थात जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळवण्याचं ध्येय जरूर असलं पाहिजे. त्यासाठी कसून प्रयत्नही केले पाहिजेत. पण ती मिळाली नाही तरी माझं चालू शकतं अशी जेव्हा आपल्या मनाची ठेवण होईल तेव्हा आपला आनंद आणि समाधान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ही मनाची ठेवण आपली फार शक्ती वाढवणारी आहे. समजा मला एखादा आजार, एखादं दुखणं बऱ्याच वर्षांपासून आहे. त्यासाठी मी डॉक्टरांचं औषधही घेतोय, पण तरी मला सारखी माझ्या आजाराची काळजी वाटते. तो विचार मला अस्वस्थ करतोय. मग आपल्या मनाची ठेवण मी आत्ता आधी सांगितल्याप्रमाणे जर असली, त्याचं जर आपण व्यवस्थित अशा प्रकारचं आजच्या भाषेत सांगायचं तर फॉर्मॅटिंग केलेलं असलं तर आपलं रोजचं जीवन नक्कीच सुसह्य होईल. मंडळी, काही आजार असे असतात की जे पूर्णपणे बरे होत नाही किंवा आयुष्यभर त्यासाठी औषध घ्यायला लागतं. तेव्हा आपण आपल्या मनाला सांगू शकतो की हा माझा आजार आहे हे मला मान्य आहे, पण तो असतानाही मी माझं काम रोज करू शकतो. त्यामुळे मला थोडाफार त्रास निश्चित होतो आहे, पण मी ठरवलं तर माझं काम तो त्रास असूनसुद्धा मी करू शकतो. आणि आपल्यापैकी बहुतेक लोक असं करतात सुद्धा. पण जेव्हा आपल्या मनाची तयारी असं करण्यासाठी होते तेव्हा मग आपल्याला त्याचा फार त्रास होत नाही. मंडळी, यात सुद्धा 2 प्रकार आहेत. आपल्याला ज्या समस्या असतात त्या 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे खरीखुरी असणारी समस्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ती समस्या आहे असं वाटणं. पण आपल्याला जो त्रास होतो तो खऱ्याखुऱ्या समस्येमुळे होतो. भासमान वाटणाऱ्या समस्येमुळे त्रास होत नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे समस्या आहे असं आपलं मन ठरवतं तेव्हा त्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणून एखादी समस्या ही खरी समस्या आहे का हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर आपण स्वतःच ती समस्या आहे असं जर मानलं तर ती गोष्ट आपल्याला त्रास देणार हे नक्की आहे. मला हवी असणारी एखादी गोष्ट मला मिळाली तर ठीकच आहे, पण ती नाही मिळाली तरी मी आनंदी राहू शकतो. अशी जेव्हा आपल्या मनाची ठेवण होईल तेव्हा आपल्यासारखे सुखी आणि समाधानी आपणच असू. आणि सगळ्यात शेवटी असा विचार करायला काय हरकत आहे की समस्या कोणाला नाही आहेत. माणूस आहे तिथं समस्या आहे. जीवन आहे तेव्हा जीवनात खाचखळगे, आव्हानं तर असणारच आहेत. आणि ती असणार आहेत म्हणून तर जगण्यामध्ये मजा असते. ती आव्हानं स्वीकारून जगण्यामध्ये खरा पुरुषार्थ असतो. मंडळी, एक सुंदर गाणं मला आठवतं. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद वारे. तर मंडळी, आज इथं थांबूया. तुझं आहे तुझं पाशी हे आपण लक्षात ठेवूया. आणि मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो.
पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. यथा असो आनंद असू दे, यथा असो आनंद असू दे. प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे. वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे गाणे गाणे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. माझे जीवन गाणे आ आ माझे जीवन गाणे गाणे. कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून. वंशवनाच्या कधी मनातून, वंशवनाच्या कधी मनातून. कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून झुळ झुळतात तराणे तराणे. माझे जीवन गाणे. गाबिह गानो माझ्या संगे, गाबिह गानो माझ्या संगे. सुरावरी हा जीव तरंगे, सुरावरी हा जीव तरंगे. तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे.